ह्याला हेल्दी बनवण्यासाठी अजून थोडेसे आपण असे हे काप याच्यावर घालू शकतो। पहा, तर नक्की ट्राय करून बघा कोहळा पाक किंवा कोहळ्याचा हलवा, झटपट होणारा असा। नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये परत एकदा आपलं स्वागत। आता आज ही कोहळ्याचा हलवा बनवत आहे। त्यासाठी इथे मी कोहळा किसून घेतलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप इथे आपण घालतोय। त्याच्यामध्ये हा कोहळ्याचा किस परतून घ्यायचा आहे। किस आपण इथे वाटीने मोजून घ्यायचा आहे। त्याचं पाणी पण तुम्ही काढून घेऊ शकता, पण कारण की हा पोषणने भरपूर असतो म्हणून मी त्याचा सकटच इथे घेतलेला आहे। तर इथे असा हा 2.5 वाटी कोहळ्याचा किस आहे, तो आता छान आपण परतून घेऊ। छान परतून घ्यायचा कोरडा। उन्हाळ्यामध्ये तर कोहळ्याचं पाक किंवा कोहळ्याचा हलवा, कोहळ्याचा ज्यूस सगळ्याचं खूपच महत्त्व आहे, कारण की तो उष्णता कमी करणारा आहे आणि शरीर डिटॉक्स करणाराही आहे। त्यामुळे हा पण वापरामध्ये असलेला चांगला। आता छान जरा कोरडा झाला आहे हे। आता मी याच्यामध्ये साखर घालते। जेवढा होता त्याच्या निम्मी साखर आपल्याला घालायची आहे। 2.5 ते 2.25 वाट्या कुस होता, त्यामुळे मी आता इथे 1.25 ते 1.5 वाटी अशी साखर घालते। इथे तुम्ही खडी साखर पण वापरू शकता आणि ही अर्धा ते पाऊण वाटी पुढे 1.5 पावणे 2 पेक्षा कमी जरा आणि 1.5 वाटी अशी मी साखर इथे घातलेली आहे। आता परत थोडा ह्याला पाक सुटतो, पण तो थोडा घट्ट होईपर्यंत आपल्याला अजून 5 ते 7 मिनिटं हे शिजवायचं आहे। आणि मग थोडं कोरडं व्हायला लागलं की मग आपण हा स्टोर करून ठेवू शकतो। शरीराच्या दृष्टीने पोषण मूल्य खूपच छान आहे याचं, आणि तृषा कमी करण्यासाठी म्हणजे शोष पडतो जो, त्यासाठी पण याचा उपयोग होतो। जसा आवळ्याचा मुरब्बा तसा हा कोहळ्याचा पाक किंवा कोहळा मुरब्बा पण आपण म्हणून वापरता येतो। 5 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि आता हे घट्ट होतंय। अजून 5 मिनिटात आपण गॅस बंद करू शकतो। तर त्यासाठी मी आता गार्निश साठी थोडेसे काजू बदामचे तुकडे घालते याच्यात। थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले इथे घालणार आहे, आणि वेलची, जायफळ पूडही आपण याच्यावर घालू शकतो। मी इथे वेलची पूड घेतली आहे। आणि तुम्ही बघू शकता की हे असे बुडबुडे येत आहेत साईडला। मिल्क पावडर पण आपण घालू शकतो, पण मग तो लवकर संपावा लागतो। पण हा आपल्याला 4-5 दिवस ठेवायचा असेल तर म्हणून मिल्क पावडर न घालता फक्त साखरेचा वापर इथे केला आहे। हे असं कोरडं होतंय म्हणजे आपला हलवा इथे तयार होत आहे, कोहळा पाक। आता वेळ लागतोय पाक पडण्यासाठी, म्हणजे हलवा व्यवस्थित रेडी झालेला आहे। कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी, कोणाला पातळसर सैलसर आवडत असेल तर लवकरही आपण बंद करू शकतो, आणि थोडासा कोरडा हवा असेल तर जरा जास्ती आटवून घ्यायचा। पण हा थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होतो, म्हणून मी आता गॅस बंद करत आहे। तुम्ही बघू शकता की चमच्यातून पडायला वेळ लागतोय, म्हणजे ही खूण आहे की हे व्यवस्थित झालेलं आहे पाक। आता मी हे सर्विंग बोलमध्ये काढून घेते, स्टोर करण्यासाठी काढून घेते। शिवाय मिश्रण असं पसरत नाहीये, म्हणजे ही पण एक दुसरी खूण आपण ठेवू शकतो। आता मी गॅस बंद करते।
अशा प्रकारे हा मस्त अगदी 15 मिनिटात कोहळ्याचा हा हलवा छान तयार झाला आहे. अगदी सोपा आणि अगदी हेल्दी न्यूट्रिशियस अशी ही गुळाची रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी. त्याला हेल्दी बनवण्यासाठी अजून थोडेसे आपण असे हे काप याच्यावर घालू शकतो. पहा, तर नक्की ट्राय करून बघा. कोहळा पाक किंवा कोहळ्याचा हलवा झटपट होणारा असा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इतरही रेसिपीज दिवाळी फराळ वगैरे ज्या आहेत त्या चॅनलवर अपलोडेड आहेत, त्या नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा फ्रेंड्समध्ये. मस्त आणि न्यूट्रिशियस कोहळा पाक रेडी आहे.